नाती ही रक्तानेच नाही तर ती जाणीवांनी जुळली जातात. जर जाणीव असेल तर परकी व्यक्ती ही आपली होऊन जाते आणि जर जाणीवच नसेल तर आपली माणसे सुद्धा परकी होऊन जातात. नमस्कार, मी मुक्ताई चानेलॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आता वाजले आहेत सकाळचे 5:30 आणि तुम्ही बघू शकतात आता सुद्धा खूप अंधार आहे आणि थंडीचे पण दिवस आहेत, त्यामुळे मी माझं थोडंसं रुटीन चेंज केलेलं आहे. मी जरा उशिराच उठते, 5:45 वाजता वगैरे, पण आज लवकर उठले कारण आजचा दिवसच तसा खास आहे. आज मार्गशीर्ष गुरुवार आहे, सोबतच दत्त जयंती पण आजच्याच दिवशी आलेली आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून गरम गरम पाण्याने आंघोळ करून मी माझ्या छान अशा दिवसाची सुरुवात केलेली आहे. आता सण छोटा असो किंवा मोठा असो, साजरा तर करायलाच पाहिजे नाही का? कारण सण साजरे केल्यानंतर आपल्या घरात खूप छान असं प्रसन्न वातावरण तयार होतं, तसेच आनंद येतो. त्यामुळं प्रत्येक सण हा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला पाहिजे. आणि एक सांगू का, सण आणि बायका यांचं एक अतूट असं नातं असतं नाही का? कारण बायका घरात असल्या ना तर बघा घराला पण घर पण येतं, मांगल्याची शोभा येते. जिच्या उत्साहामुळे सण होतात खास, जिच्या मेहनतीमुळे चव येते नैवेद्याला आणि जिच्या आसक्तीमुळे टिकून राहते परंपरा, ती म्हणजे स्त्री. स्त्रिया म्हणजे घराचा आधार, सणांचा उगम, ज्यांच्यामुळे सण खरंच खूप चांगल्या प्रकारे साजरे होतात, ती म्हणजे स्त्री. तर आपण सर्व स्त्रियांनी मिळून हे जे काही आपले सण आहेत, संस्कृती आहे, ती जपली पाहिजे. आणि प्रत्येक दिवस हा एक विशेष प्रकारचा असतो. काही दिवस सणांमुळे विशेष असतात, तर काही दिवस आपल्या महामानवांनी केलेल्या कार्यामुळे विशेष ठरलेले असतात. तर हे सगळे दिवस सण साजरे करून आपण एक प्रकारचे चांगले संस्कार आपल्या मुलाबाळांपर्यंत, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. मी इथं तुळशी पुढे एक दिवा लावून घेतलाय आणि छोटीशी अशी रांगोळी काढले. आता थोडासा अंधार आणि त्याच्यामध्ये हा दिव्याचा प्रकाश तुम्ही बघू शकतात, किती छान प्रसन्न असं वातावरण वाटतं हे. आणि मी इथं आता करणार आहे उंबरठा पूजन. तर त्यासाठी मी ओल्या कपड्याने स्वच्छ असं इथली जागा पुसून घेते, उंबरा वगैरे. आणि तसं तर मी रोज असं उंबरठा पूजन वगैरे काही करत नाहीये, पण आज खास दिवस आहे, मार्गशीर्ष गुरुवार आहे, दत्त जयंती आहे, त्यामुळं मग हे असं हळदीचं लेपन वगैरे मी आज करणार आहे. तुम्ही बघत असाल ताईंनो, आपल्या या उंबऱ्याला ऑलरेडी पिवळा कलर दिलेला आहे आणि हळदी कुंकाचे असे ठसे पण आहेत त्याच्यावरती. याचं कारण असं की इकडं दक्षिण भारतामध्ये ही हळदी लेपनाची परंपरा जी आहे ना, ती खूप मोठ्या प्रमाणात जपली जाते. त्यामुळं या ज्या घराचे मालक आहेत त्यांनी ऑलरेडी हा कलर दिलेला आहे उंबऱ्याला. तर मी त्याच्यावरतीच हळदीचा हात फिरवला आणि असं कुंकाचे ठसे देऊन घेतले आहेत आणि दारात थोडीशी रांगोळी काढून घेते, म्हणजे आपल्या घराला आणखीनच शोभा येईल. आता आपण बघतच आहोत की आपल्या अशा बऱ्याच ताई आहेत, मावशी आहेत, ज्यांना हे असं सगळं करण्यासाठी अजिबात वेळ नसतो. कारण सकाळ 7-7:30 वाजताच घरातली सगळी कामं आवरून त्यांना मोलमजुरीसाठी तरी बाहेर पडायचं असतं किंवा शेतातल्या कामासाठी बाहेर पडायचं असतं, तर कोणी जॉब करण्यासाठी बाहेर पडतं. तर हे सगळं असं उंबरठा पूजन वगैरे करण्यासाठी त्यांना अजिबात वेळ मिळत नाही. आणि अशा ताईंचं, मावशींचं सुद्धा मला खूप कौतुक वाटतं, कारण त्या ज्या प्रकारे आपल्या संसाराला हातभार लावतात, कष्ट करतात दिवसभर, तेव्हा कुठे त्यांच्या घरात चूल पेटली जाते. आणि खरं सांगू का, अशी गरीब परिस्थिती बऱ्याच जणांची आहे, जिथं हे असं हळदी लेपनसाठी हळद किंवा रांगोळी सुद्धा मिळत नाहीये. आणि बरीच अशी लोक आहेत ज्यांच्याकडे तूप खायलाच काय बघायला सुद्धा मिळत नाहीये. कारण मी स्वतः ही परिस्थिती डोळ्याने पाहिलेली आहे. खूप अशी गरीब कुटुंब आहेत ज्यांना जे स्वयंपाकासाठी लागणारं तेल आहे ना, ते सुद्धा वेळेवर मिळत नाहीये. एके दिवशी काय झालं, आमच्या शेताच्या शेजारी एक शेत होतं आणि त्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करणारं एक कुटुंब होतं. आणि मग असं दुपारच्या जेवणाचा टायमिंग झाला होता. मग माझ्या आईने आणि वडिलांनी त्यांना जेवणासाठी बोलवून घेतलं की आपण एकत्र जेवण करू म्हणून. आणि मग काय, मराठी माणसाचं तर आपल्याला माहीतच आहे की जे काय असेल ते मिळून मिसळून वाटून खाणं घेणं. तसंच आम्ही पण आमची जी काही भाजी आहे ती त्यांना दिली आणि त्यांनी पण त्यांचे बेसन केलं होतं ते त्यांनी आम्हाला दिलं होतं. तर दिसायला तर खूप छान असं बेसन होतं, पण खरंच सांगते अक्षरशः त्या बेसनामध्ये तेलाचा एक थेंब सुद्धा नव्हता.
आणि तशा प्रकारचं ते जे काही बेसन आहे, पिठलं आहे, ते सगळेजण मिळून खात होते. तर खरंच खूप वाईट वाटलं त्या क्षणी की अशी परिस्थिती अजून आहे. बरेच जण अशा परिस्थितीमध्ये जगतात. जर काही कमी जास्त वस्तू असल्या तर त्यामध्येच भागवतात. आणि हीच परिस्थिती माझ्या आई वडिलांनी सुद्धा अनुभवली आहे आणि आम्ही मुलांनी ती डोळ्यांनी बघितले की जिथं माझ्या आई वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आमची पोटं चांगल्या प्रकारे कशी भरवता येईल याच्यासाठी प्रयत्न केलाय, खूप सारे कष्ट केले. त्या माझ्या देवासमान असणाऱ्या आई वडिलांना कुठेतरी मला तुपाचा घास भरवावा असं वाटतो. कारण हे जे आई वडील आहेत ना, ते देवानेच एक प्रकारचं आपल्यासाठी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी देव काय अवेलेबल होऊ शकत नाहीये, पण प्रत्येकाकडे देवासारखे असणारे आई वडील त्यांना दिलेले आहेत. हे फक्त खरंच आपण ओळखायला पाहिजेत आणि त्यांनाच आपण जपायला पाहिजे. म्हणजे मी बऱ्याचदा ऐकलंय बघा असं की देवाला शुद्ध तुपाचा दिवा लावावा. पण मी खरंच सांगते की काही आपण देवालाच सगळं असं तुपाचा वगैरे दिवा लावून हे करून प्रसन्न होईल देव असं काही नसतं. शुद्ध अशा निर्मळ मनाने देवासमोर हात जोडा, जे काही असेल ते मनापासून देवाचं नामस्मरण करा आणि आपलं जे आचरण आहे ते कायम शुद्ध आणि चांगलं ठेवा आणि मग बघा देव नक्कीच आपल्या पाठीशी राहतो की नाही. तर आज मला तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे की आपल्या चॅनेलवरती 100 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हा जो काही 0 पासून 100 पर्यंतचा प्रवास आहे ना, तो खरंच तुमच्या सपोर्टमुळे मला शक्य झालेला आहे. ही जी काही आपली छोटीशी YouTube फॅमिली तयार झाली ना, ती रक्ताच्या नात्यांनी जरी तयार झालेली नसली तरी मनाने जुळलेली आहे आणि चांगल्या विचारांनी ही नाती तयार झालेली आहेत. तर असंच मला तुमची एक छोटीशी बहीण मानून मला छान असं सपोर्ट द्या. तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे जाऊ शकणार आहे. माझ्या या YouTube फॅमिलीकडून मला एक अपेक्षा आहे की तुम्ही कुठेतरी मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण मी जे काही माझे डेली रुटीनचे व्हिडिओ आहेत ते रोजचे रोज तुमच्यापर्यंत अपलोड करू शकत नाहीये. कारण याच्या मागे पण एक कारण आहे की माझा जो काही फोन आहे ना, तो खूप जुना आहे आणि त्याच्यामुळे मग व्हिडिओ तयार करताना अपलोड करताना थोडासा प्रॉब्लेम येतोय. पण तरी देखील मी रोजची रोज तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तर आज मार्गशीर्ष गुरुवारची माता लक्ष्मीची, त्याचबरोबर दत्त जयंती निमित्ताने श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्तांच्या पूजेची मांडणी माझ्याकडे जे काही साहित्य आहे त्यामध्ये मी केलेले आहे. तसेच मी आता देवीची आरती करते आहे धूपदीप ओवाळून. तर ताईंनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच भेटूया पुन्हा एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.